नमस्कार मित्रांनो, मी आहे उत्तम कोंडुरला. आपण बघत आहात मोटिवेशनल लाईफ यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे लक्ष्मीपूजन. सर्व बंधू आणि भगिनींना माझ्याकडून, माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजेच्या. मित्रांनो, आयुष्य म्हणलं की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करावाच लागतो. आयुष्यामध्ये सुख आणि दुःख आणि सुख दुःख असं सर्वांचं मिश्रण करून जे आपण जीवन जगतो त्याला आयुष्य म्हणत असतो. जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक प्रकारच्या संकट अडचणी येत असतात आणि त्याला तोंड देत आपण पूर्ण व्यवस्थितपणे संसार करण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळं नॉर्मल असतं. एखादा म्हणत असेल की जगामध्ये सुखी का राहू शकत नाही, तर सुखी राहण्याचं हे प्लॅनेट नाही, ही पृथ्वी नाही. प्रत्येक गोष्टीचं संतुलन ठेवत पृथ्वी आपापलं काम करत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कधी संकट कधी सुख उपभोगायला भेटतं. या आयुष्यामध्ये, ह्या जगामध्ये कुठलाच व्यक्ती असा नाही की तो जन्मापासून ते मरेपर्यंत सुखी राहिला. असं होऊ शकत नाही. एखादा म्हणत असेल मी सुखीच आहे, आयुष्यामध्ये मला कधी संकट झाले नाही, असं होऊ शकत नाही. आयुष्यामध्ये संकट येणार नाहीत असा व्यक्तीच आजपर्यंत जन्माला आलेला नाही. मित्रांनो, जीवन म्हणजे नेमकं काय असतं? जसं आपण जन्माला आलो, शिक्षण घेतलं, नोकरी मिळवली, लग्न झालं, आपल्याला मुलं बाळा जन्मली, त्यांचं शिक्षण आपण केलं, लग्न केलं, आपण सर्व्हिसवरून रिटायर झालो, मुलं नोकरीला लागली, मुलांचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली, त्यांच्या मुलांचं लग्न झालं. एवढंच हे आपलं आयुष्य. पण ह्या आयुष्याच्या रणगाड्या चालत असताना येणारा सुखदुःख, संकट, ह्या गोष्टीचा जो इतिहास असतो तो खूप मोठा असतो. प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं, प्रत्येकाचं सुख वेगळं असतं. आपण आयुष्यामध्ये करत असताना काय करत असतो? फक्त एवढंच ना, पैसे कसे कमवायचे, नोकरी कशी मिळवायची, महिन्याला 1-2 लाख रुपये पेमेंट कसं कमवायचं, मग आपण सुखी कसे राहू? जे आपल्याला पाहिजे आपण ते मिळवायचा कधी प्रयत्नच करत नाही आणि म्हणत असतो की आम्ही सुखी नाही. हेच ना, पैशात जर सुख असतं आणि पैशामुळेच सुख विकत घेता आलं असतं तर जगातली सर्व श्रीमंत लोक पैशाने सुख विकत घेतली असती आणि आनंदी राहिले असते. पण असं होऊ शकत नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी पैशानेच विकत घेता येत नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा, एखादा म्हणत असेल जो व्यक्ती की मी एवढा पैसा कमवतो, मी सुखी काय नाही, तर पैसा हा फक्त गरजा पूर्ण करू शकतो, आनंदी ठेवू शकत नाही कोणाला, किंवा सुख पैशाने विकत घेता येऊ शकत नाही. एवढं तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. तर सुखी राहण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुमचं मत असेल तर सुखी राहण्यासाठी कधी गेलेला भूतकाळ कधी आठवायचं नाही, येणाऱ्या भविष्य काळाची कधी चिंता करायची नाही. जे वर्तमानात आपण जगत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक व्यक्ती वर्तमानात कधी जगू शकत नाही. वर्तमान काळामध्ये फक्त 1-2 तास व्यक्ती जगू शकतो, पण तोही क्वचितच. प्रत्येक व्यक्ती असा जगू शकत नाही. एखाद्याला भूतकाळाची चिंता असते तर एखाद्याला भविष्य काळाची चिंता असते. पण आज आपण काय करतो, आपण आज कसे जगतो, आपण आज कशा पद्धतीने व्यवहार करतो, ह्या गोष्टीचा कधी कोणी विचार करू शकत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस चुकीच्या मार्गाने जातो, संकटात सापडत असतो. पण आपण काय करतो हे आपल्या स्वतःच्या कधीच लक्षात येत नाही. मग आपण काळजीत पडत असतो, आलेल्या संकटावरच विचार करत असतो. म्हणून आजकाल ह्या जगामध्ये अटॅक नावाचा बिमारी जी आहे, ती बिमारी शारीरिक नाही, ती एक मानसिक बिमारी आहे. भूतकाळामध्ये जो व्यक्ती प्रत्येक गोष्टी आठवत असतो आणि त्याच गोष्टीला आठवून दुःख करत असतो, आयुष्यामध्ये तो व्यक्ती त्या व्यक्तीला सर्वात अगोदर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तर तुम्ही म्हणत असाल आयुष्य जगायचं तर कसं जगायचं? आयुष्य जगायचं एकच फंड आहे, भूतकाळाचा विचार अजिबात करायचा नाही, झालेल्या चुका विसरून जायच्या, भविष्य काळाची चिंता कधी करायची नाही. जेवढं मिळते त्यामध्येच आनंदी राहायचं. खूप आनंदी राहू शकतो आपण. एखाद्या सर्व्हिसवाल्यापेक्षा, एखाद्या श्रीमंत व्यक्तीपेक्षाही एक शेतकरी किंवा
मजूरदार सगळ्यात सुखी. त्याला कोरोनाचं काही घेणं देणं नसतं. दिवसभरात 400-500 रुपये कमवतो, संध्याकाळी जेवण करतो, निवांत झोपतो. झोपल्या झोपल्या त्याला डोळे लागतात. लगेच सकाळी लवकर उठतो, पण उद्याची चिंता तो पण करीत नाही. उद्या पाहू, उद्या काम लागत असेल ते लागू नाही तरी कमी राहू. हा व्यक्ती सर्वात सुखाने श्रीमंत असतो. कधीच मजुराला किंवा शेतकऱ्याला अटॅक येत नाही. क्वचितच योगायोग समजावा. जो जास्त विचार करत असेल भूतकाळाबद्दल की माझ्या आयुष्यामध्ये गेलेल्या भरपूर चुका झाल्या, त्याच्यावर तो चिंतन करत असेल, तर अशा व्यक्तीला अटॅक आलेला असेल एखाद्या ठिकाणी. पण असं होऊ शकत नाही. मेहनत केल्याने अंगातील जे घाम आहे, रोग आहेत, प्रतिकार शक्ती वाढते, तंदुरुस्त राहतो व्यक्ती. त्यामुळे त्याला अटॅक येण्याचा विषयच येऊ शकत नाही. सुख नेमकं आपण कशाला म्हणायचं? सुख हा विषय काय आहे? पैसा कोणी बनवला? पैसा तर देवाने बनवला असं काही थोडी आहे. आकाशातून पैसे पडले, पैशाच्या नोटाचा पाऊस पडला, ते इथं खाली मिळत नाही म्हणून त्याच्या मागे लागायचं का? नाही. पैसा हे कागद आहे, ते आपणच बनवलंय आणि आपणच त्याच्या मागे लागतो. किती मूर्खपणा आहे. तुम्ही म्हणत असाल पैसा नाही कमवला तर जगामध्ये काही येऊ शकत नाही. बरोबर आहे तुम्ही, पण पैसा किती कमवायचा? करोडो रुपये कमवून सुद्धा त्याला किती वाढवायचे, कसे वाढवायचे ह्याच चिंतेमध्ये असतो आणि म्हणत असतो आम्ही सुख मिळत नाही आम्हाला. ही सरासर चुकीची गोष्ट आहे का नाही? आहे. तरी आपण त्याच्या मागे लागतच असतो. कारण पैसा ही आयुष्याची गरज भागवणारी साधन आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण पैशातच गुंतलेला असतो. पण ह्याच्या पुढेही आयुष्य आहे आपण विसरून गेलेलो असतो. आयुष्यामध्ये फक्त पैसा कमवायचं साधन आपण निर्माण करत असतो आणि पैसे कमवत असतो. पण पैशानेच सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकत नाही. हे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक शब्दाकडे माझ्या लक्ष असू द्या. आयुष्यामध्ये जगत असताना पैसाच सर्व काही असू शकतो असं मला वाटत नाही. तुमचं मत काय ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. कारण मी प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ नवनवीन विषयावर चर्चा करत असतो. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर माझा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सुखी राहता येऊ शकतं. ही ट्रिक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने करून बघितलं पाहिजे. परत परत सांगतो, भूतकाळाचा कधी विचार करायचा नाही, आठवण करायची नाही, भविष्य काळाची चिंता करायची नाही. जेवढा आहे तेवढ्यातच आनंदी राहायचा प्रयत्न करायचा. संकटाला जबरदस्त सामना करायचा. संकट आले म्हणून हारून जायचं नाही. आयुष्यामध्ये तुम्ही कधीच दुःखी होऊ शकत नाही आणि तुम्हाला सुखी राहण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, वाचवू शकत नाही. हे आहे आयुष्य. या आयुष्याच्या पलीकडेही आहे. आपण फक्त पैसा कमवणे, गाडी बंगला घर बांधणे ह्यातच आनंद व्यक्त करतो, ह्यालाच आम्ही आनंद समजतो. पण ह्याच्या पलीकडेही काहीतरी आहे. त्या मार्गाने आपण जाऊ शकत नाही, कारण आपल्याला वेळच मिळत नाही. भक्ती मार्ग हा असा मार्ग आहे, आपण मेल्यानंतरही आपल्या कामी येऊ शकते असं शास्त्र सांगत असतं. शास्त्रामध्ये असं लिहिलंय की आपण जे काही ह्या काळामध्ये भक्ती करतो, पूजा अर्चना करतो, जप करतो, तर ते मेल्यानंतरही आपल्या कामी येऊ शकतं. आपली आत्मा स्वर्गामध्ये शांततेने निवास करते असं म्हणत असतात. ते शास्त्र आहे. काल्पनिक आहे का वास्तविक आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आतापर्यंत त्याचं गुण उकलता पण येऊ शकलं नाही. पण भक्ती मार्ग केल्याने मेल्यानंतरही ती भक्ती आपल्या कामाला येऊ शकते. त्याच्या पलीकडेही जाऊन सांगतो, भक्तीपेक्षाही मोक्ष प्राप्ती. मोक्ष म्हणजे काय? आपण जे काय कर्म करतो, भक्ती करतो, ती अशी भक्ती केल्याने मन तृप्त होतं आणि मनुष्याचा हा नाशिवंत देह आपल्या वाट्याला कधीच येत नाही. आपण कायमस्वरूपी स्वर्गात राहतो असं म्हणतात, शास्त्र सांगत असतं. तर ह्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन हाही मार्ग प्रत्येक व्यक्तीने स्वीकारला पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं मत काय म्हणतंय कमेंटमध्ये मला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता हे पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आयुष्य सुखी कसं करायचं, सुखी कसं बनवायचं, सुखी कसं राहायचं हे तुम्हाला मी कसं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, कसं कळालं असेल
हे सुद्धा कमेंटमध्ये मला जरूर कळवा. माझं मत म्हणते की आयुष्य सुखी कसं जगायचं हे तुम्हाला कळालंच असं. बऱ्याच लोकांनाही माहिती असते, पण ती लोक सांगत नाहीत आणि आपण अचंबित होतो की हा व्यक्ती पुढचा सुखी कसा आहे, मी का सुखी नाही. असं काही नसतं. हे एक छोट्या छोट्या ट्रिकवरच प्रत्येक व्यक्ती आनंदित राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे, तेव्हाच आयुष्य सुखमय जाऊ शकतं. एवढंच माझं मत आहे. मित्रांनो, आज फक्त एवढंच. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.